ही कथा आहे निखिल आणि अंकिताची. डॉक्टर निखिल शेंडकर BAMS आणि डॉक्टर अंकिता शेंडकर BHMS होते. दोघेही डॉक्टर असून एक सुखी दाम्पत्य होते. दोघांनीही वैद्यकीय क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेतलेले होते. त्यांनी पुण्याच्या मेडिकल कॉलेजमधून आपलं शिक्षण पूर्ण केलेलं होतं. हुशार आणि शिस्तप्रिय निखिल हा सोलापूरचा होता. आपलं काम हीच आपली कर्मभूमी ही त्याची धारणा होती. तो आपल्या पेशंटसोबत डॉक्टर म्हणून नव्हे तर एक चांगला माणूस म्हणून वागत असे. त्याच्या वागण्यातून पेशंटला कधीही असं वाटत नसे की आपल्यासमोर असलेला व्यक्ती हा डॉक्टर आहे. गेल्या 3 महिन्यांपासून निखिल पुण्यातील करसुंडी गावाजवळील यावत येथे डॉक्टरकीची प्रॅक्टिस करत होता. त्याची पत्नी अंकिता ही देखील एक हुशार डॉक्टर होती. ती पुण्यातीलच होती. ग्रामीण जीवनातील लोकांसाठी काहीतरी करावे ही तिची नेहमीची धडपड असत असे. अंकिता वानवडी येथील एका क्लिनिकमध्ये काम करत होती. आता अर्थातच दोघेजण डॉक्टर असल्यामुळे आपल्या कामांमध्ये मग्न असत. पण तरी देखील अंकिताला असे वाटत असे की निखिलनं थोडा वेळ आपल्यासाठी काढावा. त्या दोघांचा प्रेमविवाह झाला होता. कॉलेजमध्ये त्यांची ओळख झाली होती. दोघेही एकाच कॉलेजमध्ये असल्यामुळे कॉलेजमध्ये ते नेहमी एकमेकांसोबत असल्यामुळे त्यांचं नातं खूप चांगलं जमलं होतं. निखिल हा अगदी शांत स्वभावाचा होता, तर अंकिता बोलकी होती. त्यामुळे दोघेही एकमेकांना साजेसे असे होते. सर्व काही व्यवस्थित असल्यामुळे दोघांनी लग्न करण्याचा आपला निर्णय आपल्या घरच्यांना सांगितला. घरच्यांनीही या गोष्टीला लगेच होकार दिला. लग्नानंतर दोघेही वानवडी भागातील आझादनगरमध्ये एका बंगल्यात राहत होते. आपल्या जीवनातील नाविन्यासाठी दोघेही उत्सुक होते. नव्या नवलाईचे दिवस संपले. अगोदर सारं काही आनंदामध्ये प्रेमामध्ये चालत होतं. पण हळूहळू डॉक्टर असल्यामुळे दोघेही एकमेकांना खूप कमी वेळ देऊ लागले. निखिलनं आपल्याला वेळ द्यावा ही एकच छोटीशी मागणी अंकिताची होती. दोघेही डॉक्टर असल्यामुळे एकमेकांना खूप कमी वेळ ते देऊ शकत होते. पण जेव्हा त्यांना तो वेळ मिळत असे तेव्हा ते त्या वेळेला आनंदानं जगत असत. पण त्यांना मिळणारा वेळ हा खूपच कमी मिळत असे. त्यामुळे हळूहळू प्रेम या शब्दावरती दोघेजण डगमगू लागले. एकमेकांना देण्यासाठी वेळ नसल्यामुळे आता त्यांच्यामध्ये वाद सुरू झाले होते. हळूहळू त्या वादाला झंझावती स्वरूप घेतलं. पण डॉक्टर असल्यामुळे आपल्या कर्तव्यापासून दोघांनाही वेगळं होता येत नव्हतं. निखिलला हॉस्पिटलमध्ये जास्त वेळ थांबावं लागत असे. कधी कधी तो रात्रभर येत नसे. रात्री अपरात्री पेशंट येणं, एखादी इमर्जन्सी असणं या सर्व गोष्टींमुळे दोघांचं नातं आता हळूहळू खूपच खराब होऊ लागलं होतं. अंकिता ही जरी डॉक्टर असली तरी ती एक स्त्री होती. त्यामुळे आता तिला असं वाटत होतं की आपले लग्न झाले आहे. त्यामुळे निखिलने थोडा जास्त वेळ आपल्याला देणं गरजेचं आहे. पण जेव्हा ती निखिलला ह्या बाबतीमध्ये बोलत असे तेव्हा तो देखील निराशेच्या स्वरातच तिला सांगत असे, आता आपलं प्रोफेशनच असं आहे की जिथे आपल्याला कॉम्प्रोमाइज करता येत नाही. पेशंट आले की इमर्जन्सी असली तर हलता येत नाही. पण सततच्या होणाऱ्या या सर्व गोष्टींमुळे आता दोघांचं नातं मात्र दूर होऊ लागलं होतं. बुधवारी निखिलला त्याच्या एका रुग्णाकडनं फोन आला होता. त्याच्या रुग्णाला मानसिक आजार होता. मात्र तो करसुंडी येथे असल्यानं त्यानं आपली पत्नी अंकिताला रुग्णाला अटेंड करण्यास सांगितले. मात्र तिनं यासाठी नकार दिला. त्यामुळे दोघांमध्ये फोनवरूनच खूप वाद सुरू झाले. पण तो वाद आता अगदी टोकाला गेला. बुधवारी संध्याकाळी जेव्हा निखिल हॉस्पिटलमधून घरी आला तेव्हा घरी एक वेगळीच शांतता पसरलेली होती. त्याला वाटले अंकिता बेडरूममध्ये आहे.
निखिलने तिला आवाज दिला, पण अंकिताकडून मात्र कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद येत नव्हता. अंकिता आवाज का देत नाही? ती रागवली आहे का? हे पाहण्यासाठी तो बेडरूमच्या दिशेनं गेला. जेव्हा त्यानं बेडरूमचं दार उघडलं, तेव्हा समोरचं भयानक दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. अंकिता पंख्याला लटकलेली होती. ते सारं पाहून तो घाबरला. मात्र त्यानं लगेचच तिला खाली उतरवून दवाखान्यामध्ये नेलं. पण तोपर्यंत तिची प्राणज्योत मालवलेली होती. आपण सर्वांना जीवनदान देतो, पण आज आपलीच जीवनसाथी अशा अवस्थेमध्ये पाहून तो खूपच गहिवरून गेला. जिच्यावर आपण इतकं जीवापाड प्रेम केलं, आज तीच आपल्याला सोडून गेली. हे पाहून निखिल अगदी वेडापिसा झाल्यासारखा झाला. आपल्या व्यस्त असल्यामुळे आपलं इतकं हसरं आनंदी जीवन असं कोलमडून पडेल हा विचार त्याला कधी स्वप्नातही आला नव्हता. आता त्याला आपल्या भूतकाळातील दोघांच्या सर्व आठवणी येत होत्या. तो त्या आठवणींना आपणच ह्या सर्व गोष्टीस जबाबदार आहोत असे मानायला लागला होता. त्याला असे वाटत होते की जर मी माझ्या पत्नीला वेळ दिला असता, तिला समजून घेतलं असतं, तर आज ही वेळ मला पाहावी लागली नसती. तो सतत हाच विचार करत असे. त्या दिवशी देखील तो बेडरूममध्ये बसून होता. तो त्याच पंख्याकडे पाहत होता. आपणच याला जबाबदार आहोत हे तर त्याच्या मनानं अगोदरपासूनच स्वतःला बजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्या दिवशी त्यानं देखील अंकितानं अंगीकारलेला मार्गच स्वतः देखील अंगीकारला. आपण डॉक्टर असून आपल्या पत्नीला वाचवू शकलो नाही. आपण आपल्याच पत्नीला समजू शकलो नाही. आता तिचा स्पर्श, तिचं अस्तित्व आपल्याला दिसणार नाही, ही गोष्ट त्याच्या मनाला मान्यच होत नव्हती. अंकिता गेल्यामुळे आपण एकटे पडलो आहोत हे एकच त्याच्या मनी ध्यानी होते. तो अंकिताच्या फोटोकडे पाहत होता. तू असं करायला नको हवं होतं. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही असं तो स्वतःलाच सांगत होता. त्यानंतर त्यानं स्कार्फ घेऊन स्वतःला देखील पंख्याला लटकवलं, जशी काल रात्री अंकिता लटकलेली होती. अंकिता पाठोपाठ त्यानंही आपला श्वास सोडून दिला होता. जणू तो अंकिताला सांगत होता की इथे मी तुला वेळ देऊ शकलो नाही, म्हणून मी देखील तुला भेटायला येत आहे. तू मला आज सोडून गेलीस हे दुःख मी पचवू शकत नाही. तुझ्याशिवाय राहणं हा विचारही माझ्या मनाला पटण्यासारखा नाही. त्यामुळे तुझ्याशिवाय हे माझं जीवन देखील व्यर्थ आहे. यावेळी त्यानं एक सुसाईड नोटही लिहून ठेवली होती. माझ्या आत्महत्येमागे कुणालाही जबाबदार धरू नये असं त्या चिठ्ठीत त्यानं लिहिलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा घरकाम करणारी महिला त्यांच्या घरी आली, तिनं बराच वेळ दार ठोठावलं, पण कुणीही दार उघडलं नाही. त्यामुळे तिनं शेजाऱ्यांना या बाबतीत सांगितलं. शेजाऱ्यांनाही संशयास्पद वाटल्यामुळे त्यांनी पोलिसांना तात्काळ या घटनेची माहिती दिली. जेव्हा पोलीस तिथे आले, तेव्हा पोलिसांनी दार तोडून आत पाहिलं तर निखिल देखील पंख्याला लटकलेला होता. दोघांनीही एका दिवसाच्या अंतरानं आपलं जीवन संपवलं. नेमकं ह्याला कारण काय होतं? दोघंही डॉक्टर असून, सुशिक्षित असून देखील त्यांनी ह्या असं टोकाचं पाऊल उचलणं योग्य होतं का? जर दोघांनी एकमेकांना समजून घेतलं असतं, एकमेकांना वेळ दिला असता, नेमकं कारण काय आहे हे समजण्याचा प्रयत्न केला असता, तर त्या डॉक्टर दाम्पत्यावरती आज दोघांनाही स्वतःचा जीव गमवावा लागला नसता. म्हणून माणसानं नुसतं उच्च शिक्षित असून उपयोगाचं नाही. आपण खरंच कुठे कमी पडत आहोत का, किंवा चुकीचं घडत आहे का, ह्या गोष्टींचा विचार देखील परखडपणे करणं गरजेचं आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की नोंदवा.